सो हे गाईज सकाळचे 10:30 पावणे 11 झाले आणि आता आपण निघालो खाली. पाऊस खूप पडतो आहे काल रात्रीपासून. आज आहे शनिवार आणि आज ॲक्च्युली आपलं जायचं होतं ऐरोलीला आणि अंधेरीला पण जाणार होतो. इव्हन बोरिवलीला पण जायचं होतं. गणपती आगमन होतं सुरतच्या गणपतीचं, पण काय पावसामुळे गेलो नाही. बट आपण इथं नालासोपाऱ्याला काय पावसाची स्थिती आहे, वेस्टला ईस्टला तर मी नाही जाणार आहे, वेस्टला काय स्थिती आहे ते आपण बघूया. चला जाऊन बघूया की पाणी भरतं आहे. तो बघू शकता हा आपल्या बिल्डिंगचा परिसर आहे. ही आपली इथे गाडी आहे आणि आता आपण जाऊन बघूया काय पाऊस. म्हणजे ऑलरेडी आमच्या सोसायटीमध्ये तर इथे पाणी वगैरे म्हणजे जे आपण झेंडावंदनसाठी इथे उभं राहतो तिथे पाणी भरलेलं आहे. आमचा जो भाग आहे म्हणजे आपला गुलमोर सोसायटीचा तिथे एवढं पाणी नाही भरत. म्हणजे जे पाणी स्टार्ट होतं पाणी भरायला ते 25चा थिएटर आहे तिथून पुढे टुवर्ड्स मग सिग्नल आणि स्टेशन वगैरे. सो आता आपण जाऊन बघूया की काय कसं काय पाणी कुठे भरलं आहे वेस्ट भागामध्ये. जेवढं शक्य होईल तेवढं आपण जास्त नाही करणार आहे, कारण परत ते सगळं चिखल आणि त्या पाण्यामध्ये उगाच घाण पाण्यामध्ये फिरण्यापेक्षा बघा बघू शकता तुम्ही इथे आपलं जे हे आहे गार्डन एरिया आहे तिथे पण पाणी खूप भरलं आहे. बघू शकता बरंच पाणी भरलं आहे. सो चला आता आपण बघूया. बघू शकता तुम्ही हा आहे आपला वेस्टचा भाग आणि आपल्या इथे एवढं पाणी नाही भरत. म्हणजे हा जो आपला याचा भाग आहे म्हणजे गुलमोरचा जो भाग आहे तिथे एवढं पाणी नाही भरत. पाणी पुढून भरलेलं असेल. चला तिकडे जाऊन बघूया. आपल्या बिल्डिंगच्या समोरचं जे गार्डन आहे म्हणजे खेळाचं ग्राउंड आहे ते तर तुम्ही बघू शकता फुल पाण्याने तुडुंब भरलं आहे. बघू शकता आणि पाऊस खूप आहे. सो बघू शकताय तुम्ही हा आता इथून भाग चालू होतो फन फिएस्टा थिएटरच्या इकडचा पुढचा म्हणजे श्रीपस्त वगैरे एरिया तो मग पाण्याने पूर्ण भरलेला आहे. म्हणजे हे दरवर्षीच आहे. जे सखल भाग आहेत ते भरलेले असतातच. म्हणजे तुम्ही जसं मुंबईला आपण म्हणतो मुंबई साईडला सायन माटुंगा वगैरे त्या साईडला किंग सर्कल वगैरे तसंच बघू शकता हे पाणी इथे पूर्ण भरलेलं आहे फन फिएस्टाच्या इकडे. बघू शकता पाण्यामधून सगळ्या गाड्या कशा येतात आहे. आता थोडा मध्ये पाऊस थोडा बारीक होता त्यामुळे थोडंसं पाणी कदाचित हे झालं, पण स्टील पाणी भरलेलं आहे बऱ्यापैकी. बघू शकता तुम्ही फन फिएस्टा थिएटरच्या इकडचा हा भाग फुल पाण्याने भरलेला आहे. सध्या एक चांगलं आहे आपला झुडिओच्या इथला जो भाग आहे तिथे एवढंसं पाणी नाही आहे. त्यामुळे लोकांना काही ग्रोसरी वगैरे पाहिजे असेल किंवा घरातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे असतील तर लोक इथे येऊन घेऊ शकतात. बघू शकता की एवढं पाणी भरलं आहे. म्हणजे आता आपण थोडंसं पुढे आलो आहे फन फिएस्टापासून पुढे. ते गार्डनमध्ये पण पाणी भरलं आहे. तो बघू शकता हा आहे आपला सिग्नलचा म्हणजे पाटणकर पार्कचा जो सिग्नल तिथला ॲटमॉस्फिअर फुल पाणी भरलं एक साईडला आणि सकल भागात आणि इथून सगळ्या गाड्या एक साईडहून येतात वगैरे. आणि ऑलरेडी ॲम्ब्युलन्स वगैरे म्हणजे काय म्हणतात अग्निशामक तुम्हाला जी गाडी वगैरे फिरते आहे काही इश्यूज वगैरे कुठे झाले तिकडे. आणि बघू शकता खूप पाणी भरलं आहे. खूप पाऊस आहे इकडे. फुल पाणी आहे. हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला पाणी भरलं आहे. फक्त थोडासा जो रस्ता आहे तिथून गाड्या जातात आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जर खरोखरच गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरातच राहा. कारण आज पूर्ण दिवसभर रेड अलर्ट दिला आहे पालघर जिल्ह्याला. त्यामुळे पाण्यात बाहेर पडून उगाच म्हणजे काय म्हणतात जीव धोक्यात घालण्यात काही पॉईंट नाही आहे. सो एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना तशीच गरज असेल तर घराबाहेर पडा. तुम्ही बघू शकताय पाऊस जोरदार चालू आहे आणि आज दिवसभर हा पाऊस काय थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. पूर्ण आकाश तसंच भरलेलं आहे आणि पाणी सगळीकडे फुल भरलं आहे. आता आपण स्टेशन साईडला झालो आहे. समोर मॅकडी आणि वगैरे आहे तिथे पण पाणी फुल ऑन भरलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तर खूपच पाणी भरलं आहे. म्हणजे हा जो टुवर्ड्स स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे
फुल ऑन सगळीकडे पाणी भरलं आहे. समोर बघू शकताय मिस्टर DOI, मॅकडी, विजय सेल्स वगैरे आहे आणि इथून या पाण्यातून गाड्या येतात आहे. मी जस्ट बघायला आलेलो, म्हटलं पाणी केवढं आहे वगैरे, आणि बघू शकता ऑलमोस्ट म्हणजे गुडघ्याच्या खाली तुमचं पाणी आहे. आणि मला तर वाटतं स्टेशनचा इकडचा जो भाग आहे, इकडे आपल्याकडे वेस्टला जर एवढं पाणी आहे ना, मी म्हणेन ईस्टला याच्यापेक्षा जास्त पाणी असणार आहे. कारण ईस्टचा जो भाग आहे, संतोष भुवन किंवा वगैरे त्या साईडचा वगैरे, तो भाग खूपच सकल आहे आणि तिथे पाणी खूपच भरतं. आणि इथे बघू शकता, इथे एका बाईक्सवर अशी म्हणजे जो स्कूटीवाल्याची गाडी बंद पडली आहे. ॲक्च्युली पावसाळ्यात या गाड्या अशा बंद पडतातच आणि सध्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे तर आणखीनच इश्यू आहे. तुम्ही बघू शकताय बरेच साऱ्या गाड्या वगैरे बंद पडतात आहे आणि इथं फुल ऑन पाऊस आहे. पाटणकर पार्क बघू शकता तुम्ही, फुल पाणी भरलं आतमध्ये पाटणकर पार्कमध्ये. तिकडे तर आपण जात नाही आता, इथं आपण श्रीपस्तमध्ये वगैरे जातो आहे, आपलं थोडं काम आहे म्हणून. पण बघू शकता फुल सगळीकडे पाणी भरलं आहे. सकाळच्या ऑलमोस्ट 11:30 झाल्यात आणि आपण जस्ट म्हणजे आढावा घ्यायला निघालो होतो की आपल्याकडे किती पाणी भरले वगैरे सगळीकडे. हा वेस्टचा भाग आहे, ते ईस्टला गेला तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा तुफान पाणी असेल. पण हा आपल्याकडे पाण्याचा म्हणजे सध्याचा परिस्थिती पाण्याची. हे बघू शकताय तुम्ही, सेकंड आणि फोर्थ जो रोड आहे त्या रोडची अवस्था म्हणजे पाणी किती भरलं आहे. आणि हा आपला इथे समोर वानखेडे डॉक्टर वगैरे आहे, डॉक्टर आहे आलेला, आता डॉक्टर आला का माहिती आहे, पण उघडं आहे आणि पाणी फुल भरलं आहे. पाऊस मजबूत आहे. आज रेड अलर्ट दिलं आहे आपल्या एरियाला. सो लेट्स सी, बघूया कितपत काय होतं आहे सगळं. काही ठिकाणी या DP अशाच उघड्या आहेत, तुम्ही बघू शकता. पाणी बघा याच्या वर येत आहे म्हणजे गाडी गेल्यानंतर अक्षरशः, म्हणजे जसं लाटा येतात ना, लाटा तसं